दरम्यान वाल्मिक कराडला कोठडी सुनावल्याच्या नंतर वाल्मिक कराडची पत्नी मंजुली कराड यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय। तर यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगेंना भावनिक साधही घातली आहे। तर मी माझा न्याय मनोज जरांगे यांच्याकडे मागते असं वक्तव्य सुद्धा मंजुली कराड यांनी केलेलं आहे। न्यायव्यवस्था कोणाच्या तरी हातामध्ये बळी पडलेली आहे असं सुद्धा त्यांचं वक्तव्य आहे। जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायले आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही। आज सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळीसारख्या मतदारसंघाला 2-2 मंत्रिपद कसे, आम्हाला काहीच कसं नाही। बरोबर आहे की नाही? ही पोटदुखी की नाही त्यांची? ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून, माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करून त्यांना पूर्ण डांबण्याचा आणि पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज महिला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागते। मला न्याय कोण देणार आहे? ह्याच्यामध्ये जे काही कटकारस्थान केलं जाते, जे काही तुमचे डावपेच टाकले जात आहेत, जे काही गोष्टी तुम्ही पुढे आणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत, ते प्रयत्न करून तुम्ही पूर्ण माझ्या नवऱ्याला वेठीस धरून त्यांना डांबून टाकलेले। ह्याचा न्याय मी मागायचं कोणाकडे? मी आज जरांगेकडेच न्याय मागते माझा, की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे। आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।